नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉईंट मराठी आपल्या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल ग्रुप मित्रांनो स्टडी पॉईंट मराठी हा टेलिग्राम ग्रुप चॅनल मित्रांनो तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून आपल्या दररोज होणाऱ्या लेक्चर्सच्या आणि इतर सर्व प्रश्नांचे सराव आणि चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जॉईन करा. आज आपण बघणार आहोत मित्र, आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो की पोलीस भरती 2027 होणार आहे का नाही होणार आहे मित्रांनो. जे की तुम्ही आता तयारी, आता जी सर्व पोलीस भरती तिच्या संपूर्ण संपलेली आहे पोलीस भरती. आता फक्त कोणता बाकी मित्रांनो, दौंड जो कॅन्सल झाला होता पेपर तो किती तारखेला आहे तर 24 तारखेला पेपर दौंडचा होणार आहे. आता यानंतर काय मित्रांनो, आता ही पोलीस भरती संपली, आता नेक्स्ट काय तर मित्रांनो, सर्वजण म्हणतात पोलीस भरती होणार, कोणी म्हणतं होणार नाही. तर मित्रांनो आपण बघूया काय होऊ शकते का नाही होऊ शकते मित्रांनो. चला तर बघूया मित्रांनो. आता पोलीस भरती काय मित्रांनो, पोलीस भरती चान्सेस होण्याचे मित्रांनो माहिती का, काही ठिकाणची जागा सुद्धा, आता काही ठिकाणची जागाचं मागणी पत्र सुद्धा तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, मागितलेलं आहे. मुंबईच्या पण आसपास काही 3-3.5-4 हजार जागांचं मागणी पत्र आता मागत झालं होतं मित्रांनो. परिपत्रक आपण बघितलं होतं. भरती का होऊ शकते मित्रांनो, कारण मेन म्हणजे गोष्ट होणारा कुंभमेळा. कुठे होतो कुंभमेळा तर नाशिकचा कुंभमेळा हे याचं एक मुख्य कारण. आणि होणारे डिसेंबर पर्यंत पोलीस डिपार्टमेंटच्या रिक्त पदे म्हणजे एकूण जी अशी पाहता ना मित्रांनो, टोटल पोलीस भरती माझ्या मते 15 ते 16 हजार पर्यंत सेम अशीच होऊ शकते, जी की आता 2 वर्ष झाली 15 ते 16 हजार पर्यंत भरती होऊ शकते, जी की आतापर्यंत तशी झाली आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही पोलीस भरती येण्याची वाट बघू नका, तुम्ही आतापासून तयारी करा. जेणेकरून आतापासून तुम्ही तयारी करसाल परीक्षेची ग्राउंडची, तर तुम्हाला त्या टायमाला जास्त मेहनत करावी लागेल का नाही, म्हणजे तुमचे सिलेक्शन पक्के होईल मित्रांनो. त्यासाठी आतापासून तुम्ही मेहनत करा. कोणताही ऑनलाईन तुम्ही क्लास जॉईन करू शकता मित्रांनो. अगर तुमचं बेसिक अगर पक्क नाहीये तर तुम्ही कोणताही ऑनलाईन क्लास करा जॉईन. भरपूर ऍप्स आहे, भरपूर क्लासेस आहे. तिथून काय होईल मित्रांनो, क्लास केल्याचा फायदा काय होईल मित्रांनो, तुम्हाला तुमची रेग्युलरिटी राहील. काय रेग्युलरिटी राहील. आणि गणिताचं काय मित्रांनो, गणिताचं सुद्धा तुम्हाला जो टॉपिक अवघड जातो, पण गणिताचं मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, आतापर्यंत झालेलं प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका PYQ, आतापर्यंत झालेले PYQ मधलेच गणित करा. आणि जो टॉपिक तुम्हाला समजत नाही मित्रांनो, त्या टॉपिक तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघा किंवा लेक्चर करा. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा. लेखी परीक्षा आणि ग्राउंड दोन्ही महत्वाचं मित्रांनो. लेखी परीक्षा 95+ असेल. पेपर अगर सोपा आला, समजा नॉर्मल रेंज मध्ये आला तर 95+ मार्क्स तुम्हाला सिलेक्शन साठी हवेच मित्रांनो. त्यासाठी हे वेळेवर होणार आहे मित्रांनो. आतापासून तुम्ही अभ्यास करसाल तरच होईल. त्यामुळे पोलीस भरती निघेल का निघेल याची तुम्हाला काही हे नाही, तुम्ही फक्त आपली तयारी ठेवा मित्रांनो. आतापासून तयारी ठेवसाल तर तुमचे सिलेक्शन पक्के होईल. आणि हा काही अडचण असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, इथे आपण चालू घडामोडी प्रश्न टाकतच असतो. त्यामुळे चालू घडामोडी प्रश्नांची तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज नाही. कारण तुम्ही इतर आता मागचे पेपर झाले असेल त्यात तुम्ही बघितलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जसे तसे प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला करंट अफेअरचे दिसून आले मित्रांनो. आणि इतर सुद्धा आपण या युट्यूब चॅनल सुद्धा आपण लेक्चर पोलीस भरतीच घेणार आहोत. गणिताचं पण आपण लेक्चर इथे घेणार आहोत. इथं सुद्धा आपण तयारी करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला तुम्ही अपडेट राहा, कारण जे पण मी दररोज टाकेल लेक्चर इथे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट भेटून जातील. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळे मित्रांनो काय ते विषय भरती होणार, 100% भरती होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे तयारी चांगली ठेवा. अधिक माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया. काय तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, काय अभ्यास करायचा. आणि पुस्तक आहे मित्रांनो, पुस्तक सर्वजण म्हणते पुस्तक काय वापरायचं. पुस्तक तुम्ही कोणतेही वापरा, पण मी तर म्हणतो जास्त फोकस करा PYQ. कारण 60 ते 70% पेपर जो आहे मित्रांनो, 60 ते 70% पेपर हा रिपीट असतो मित्रांनो प्रश्न. आणि गणिताचे पण प्रश्न सेम राहते, फक्त काही तुमची किमती वगैरे चेंज होतील, काय होतील, टॉपिक्स तेच मित्रांनो, यात काहीच नाही दुसरं. त्यामुळे तुम्ही PYQ बघितल्यावर तुमचा 100% तुम्हाला फायदा होईल. PYQ म्हणजेच काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. चला तर मित्रांनो भेटूया. हे होतं मित्रांनो की माझ्या मतानुसार पोलीस भरती होणार आहे, ती पण 15 ते 16 हजारासाठी होणार आहे. चला तर भेटूया मित्रांनो. बाकी लेक्चर आपण टाकतच असतो याच्यावर. चला भेटूया. धन्यवाद.